नमस्कार मित्रांनो, सीटीईटीचा सिलेबस काय असेल हे आजच्या लेक्चरमध्ये आपण लक्षात घेत आहोत। सीटीईटी मध्ये एकूण 5 सब्जेक्ट असतात। 5 सब्जेक्ट मध्ये 2 लँग्वेजेस असतात जे आपल्याला चूज करावे लागतात। मग आधीचा मेन पेपर कोणता, लँग्वेजच्या 2 पुरवण्या कोणत्या, मीन्स ज्या पुरवण्यामध्ये 30 क्वेश्चन्स असतात, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। अभ्यासक्रम मीन्स सिलेबस सीटीईटी पेपर 1 साठीचा आजचा लेक्चर आहे। मित्रांनो बघा, अनुक्रमांक 5 देण्यात आलेले आहे। अर्थातच या ठिकाणी विषय 5 आहेत। सीटीईटीच्या पेपर 1 मध्ये विषय किती 5, त्यापैकी मेन जे विषय आहेत, मेन जे सब्जेक्ट आहे ते 3 आहेत। त्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये कोणत्या आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाते ते सुद्धा आजच्याच लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत। विषय बघा, पहिला विषय आहे बाल विकास व अध्यापन शास्त्र, म्हणजेच त्याला सीडीपी म्हटले जाते। तुम्हाला माहित असेल की प्रत्येक जण म्हणतो की पेडागॉजी पेडागॉजी पेडागॉजी। व्हॉट इज पेडागॉजी? पेडागॉजी म्हणजे एक प्रकारे टीचिंगच्या संदर्भातील एक शास्त्र आहे। ओके, तर बाल विकास व अध्यापन शास्त्र, बाल विकासामध्ये काय विचारले जाते मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मीन्स काय, हा एक सब्जेक्ट आहे मित्रांनो, ज्यावर 30 क्वेश्चन्स तुम्हाला मेन पेपर मध्ये विचारले जाते। 30 क्वेश्चन्स विचारले जाते आणि त्याला 30 मार्क्स आहेत। सेकंड सब्जेक्ट आहे तो आहे मॅथमॅटिक्स। मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाते। तिसरा जो आहे तो आहे पर्यावरण मीन्स त्या ठिकाणी पर्यावरण अध्ययन, ज्याला ईव्हीएस म्हटले जाते। काय म्हटले जाते? ईव्हीएस। ईव्हीएस मीन्स एन्व्हायरमेंटल स्टडी। एन्व्हायरमेंटल स्टडी, एन्व्हायरमेंटल स्टडीवर सुद्धा 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जाते। त्यानंतर मित्रांनो हा झाला मेन पेपर। हे जे 3 आहे याला मेन पेपर असं म्हटलं जातं। आणि मेन पेपर 1 मध्ये आणखी 2 सेक्टर येतात, जे आपल्याला फॉर्म भरतेवेळी त्या लँग्वेजेस चूज करावं लागतात। भाषा क्रमांक 1 आणि भाषा क्रमांक 2। भाषा क्रमांक 1 साठी 30 प्रश्न 30 गुणांसाठी असतात। भाषा क्रमांक 2 मध्ये 30 प्रश्न 30 गुणांसाठी असतात। सगळ्याची काउंटिंग जर केली तर 150 प्रश्न 150 गुणांसाठी आहे, म्हणजे एका प्रश्नाचं व्हॅल्युएशन एका मार्क्सचं मीन्स एका गुणाचं आहे। मग हा मेन पेपर काय आहे? मेन पेपर नंतर त्याच्यानंतर हे 2 लँग्वेजेस कशा पद्धतीने चूज करावे लागतात। मग नेमकी कोणती लँग्वेज आपण चूज करायची, तुम्ही फॉर्म भरलेलाच असेल, तुम्हाला माहीतच आहे, परंतु तरी पण तुम्हाला मी सांगू इच्छितो। या ठिकाणी भाषा 1 मध्ये तुम्ही ज्या नेटिव्ह प्लेस मध्ये असाल, म्हणजे ज्या स्टेट मध्ये असाल, त्या स्टेटची जे काही लँग्वेज असेल किंवा तुमची जी काही मदर टंग असेल, तुम्हाला ज्या विषयाचं ज्या लँग्वेजचं परिपूर्ण ज्ञान असेल ती लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे। इंग्लिश लँग्वेज भाषा 1 साठी निवडतात। आणि दुसरी, जर तुम्ही महाराष्ट्रीयन मीन्स महाराष्ट्रातील असेल किंवा इतर राज्यामधील असेल तर तुम्ही हिंदी किंवा मराठी चूज करू शकता। आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणून मराठी घेणार आहोत। भाषा 1 साठी इंग्लिश आणि भाषा 2 साठी मराठी। आता ही जी भाषा 1 मध्ये इंग्लिश आपण जे चूज केलेली आहे, तर आपल्याला इंग्लिशची पुरवणी म्हणजे त्या पुरवणीमध्ये म्हणजे ते एक प्रश्नपत्रिका असतं, त्याच्यामध्ये 30 प्रश्न असतात। किती? 30, आणि ते 30 गुणांसाठी असतात। त्याच्यानंतर भाषा 2 मध्ये जर आपण मराठी चूज केली असेल तर मराठीच्या 30 प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपल्याला मिळेल, जे 30 गुणांची असेल। असं करून 150 मार्क्स ची सीटीईटी पेपर 1 असतो। सीटीईटी पेपर 1 150 मार्क्ससाठी असते। त्यानंतर 150 मार्क्ससाठी 150 प्रश्नांची तयारी किंवा 150 अटेम्प्ट आपल्याला करावं लागतात। आता पुढे जाऊया। यानंतर आहे कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात। या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनशॉट दिलेला आहे। इस परीक्षा पुस्तिका में 5 भाग 1 2 3 4 5 है, जिनमें 150 वस्तुनिष्ठ प्रश्न है। वस्तुनिष्ठ प्रश्न मीन्स ऑब्जेक्टिव प्रश्न, तथा प्रत्येक 1 अंक का है। प्रत्येक काला 1च मार्क्स तुम्हाला मिळेल। भाषा 1 बाल विकास व शिक्षाशास्त्र, सेकंड मध्ये गणित, थर्ड मध्ये पर्यावरण अध्ययन, फोर्थ मध्ये भाषा 1 अंग्रेजी अँड फिफ्थ मध्ये भाषा 2 मराठी, असं आपण लक्षात घेऊ। वेळ 150 मिनिटाचा असतो।
150 मिनिटे म्हणजे 60 अधिक 60 अधिक किती 30, म्हणजेच 2.5 तास तुम्हाला हा पेपर 2.5 तासामध्ये 150 प्रश्न सोडवावे लागतात आणि तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे. आपण 90 पेक्षा जास्तच मार्क्स लक्षात घेऊन कॅटेगरी वाईज 82 83 वर पास होतात, मात्र ओपन मध्ये 90 प्लस मार्क्स हवे असतात आणि 90 पेक्षा जास्तच मार्क्स मिळाले पाहिजे. निगेटिव्ह मार्किंग असते का, तर निगेटिव्ह मार्किंग नसतेच. तुम्ही किती काही प्रश्न सोडवा, तुमचा जर का प्रश्न चुकला तर तुमचे इतर मार्क्स कट केले जाणार नाहीत. त्याच्यानंतर बघा, आता जाऊया आपण भाग 5 मध्ये आणि भाग 4 मध्ये, म्हणजे 4 आणि 5 भागामध्ये जे सब्जेक्ट आहे जे आपण चूज केलेलं आहे. भाषा 1 जर आपण इंग्लिश निवडली असेल, इंग्लिश, आणि भाषा 2 आपण मराठी निवडली असेल, तर मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि भाषा कशा निवडाव्या. मित्रांनो, दोन्ही भाषा सेम नसाव्यात. जर तुम्हाला वाटलं की चला बाबा आपण मराठी आहे, मराठीचं आपल्याला परिपूर्ण ज्ञान आहे, तर मग भाषा 1 मराठी निवडायची आणि भाषा 2 सुद्धा मराठी निवडायची, तसं चालत नाही. एकतर तुम्ही इथं मराठी निवडा, नाहीतर इथे मराठी निवडा. इथे असं पाहिजे असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बेस्ट काय असतं, इंग्लिश निवडणे आणि मराठी निवडणे. भाग 4 मध्ये तुम्ही मराठी हे करू शकता. भाग 4 मध्ये तुम्ही मराठी किंवा इंग्लिश निवडू शकता. इथे तुम्ही मराठी किंवा इंग्लिश निवडू शकता. ठीक आहे. दोन्ही भाषा सेम नसाव्यात. भाषा 1 साठी इंग्लिश तर भाषा 2 साठी मराठी जनरली मुलं निवडत असतात, महाराष्ट्रीयन. ओके. आपण त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एक विनंती आहे, मीन्स रिक्वेस्ट आहे की स्टडी अप अकॅडमी पुणे हे माझं ॲप्स आहे. स्टडी अप अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुम्हाला CTETचे आजपासून लेक्चर मिळणार आहे. मग त्यामध्ये 30-30 प्रश्न असेल, 10-10 प्रश्न असेल, सुपर 30 असेल, टॉप 5 प्रश्न असेल किंवा पूर्णच्या पूर्ण ब्लॉक असेल. पेडागॉजीचा ब्लॉक वेगळा, गणिताचा ब्लॉक वेगळा, मराठीचा ब्लॉक वेगळा, इंग्लिशचा ब्लॉक वेगळा, परिसर अभ्यासाचा EVSचा ब्लॉक वेगळा. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टडी अप अकॅडमी पुणे याच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्याच्यानंतर बघा, स्टडी मॅथ हे माझं चॅनल आहे, हे तुम्ही निश्चितच सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला CTETच्या संदर्भातील संपूर्णतः माहिती प्राप्त होईल. प्रत्येक ईच अँड एव्हरी गणित तुम्हाला शिकवले जाईल. आता बघा, बालविकास अध्यापनशास्त्र CDP प्रश्न संख्या आहे 30 आणि गुण आहे 30. आता याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी मीन्स बालविकास अँड शिक्षाशास्त्र याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात. जे बालक आहे, ज्यांना आपण शिकवणार आहोत, जे आपल्याला वर्गामध्ये स्टुडंट म्हणून येणार आहे, ते लहान मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. त्यांची मानसिकता लक्षात घेऊनच प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. सो प्रश्नाचं स्वरूप बघा. पार्ट 1 मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी बालविकास व शिक्षाशास्त्राच्या संदर्भातील प्रश्न विचारलेले असतात. याच्यामध्ये बघा, सरळ सरळ काय सांगितलं की कक्षा में खेल प्रतियोगिता में हिस्सा लेते समय तनुज अपने दोस्त से कहता है कि वह भाला फेंकने में हिस्सा लेगा और रस्सी कूदने में उसकी बहन हिस्सा ले सकती है क्योंकि वह एक लड़की है और लड़कियां भाला नहीं फेंक सकती. यह फिल इन द ब्लैंक्स को प्रदर्शित करता है. जेंडर संबंधता, जेंडर समानता, जेंडर समता आणि जेंडर रूढीवादिता. म्हणजेच हा जो प्रश्न आहे हा बालमानसशास्त्राशी रिलेटेड आहे. मुलगी आहे म्हणून भाला फेकू शकत नाही असं तिच्या भावाला वाटतं. मग हे नेमकी परिस्थिती कोणती आहे, याला तुम्ही कोणती संज्ञा देणार, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. हे झालं बालविकास व शिक्षाशास्त्राच्या संदर्भातील प्रश्न. हे 30 प्रश्न असतात. 30 प्रश्न याच लेवलचे असतात आणि ते आपल्याला योग्यरित्या सॉल्व्ह करावं लागतं. सेकंड विषय आहे गणित. गणितामध्ये आपण जास्त वेळ घेऊया. गणितामध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी गोष्ट समजून सांगतोय की मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित. 30 प्रश्न विचारले जातात, 30 गुणांसाठी असतात. मॅथमॅटिक्स या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बाय सिलेक्टिंग द करेक्ट एंड मोस्ट एप्रोप्रिएट प्रॉब्लम्स. निम्नलिखित प्रश्नों के उत्तर देने के लिए सही सबसे उचित विकल्प आपको चुनना है. सो या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. मग हे प्रश्न असणार कसे, तर हे प्रश्न असतात मित्रांनो, हर प्रश्न दो भाषा में
होता है, एक तो अंग्रेजी में रहता है या तो हिंदी में रहता है। प्रत्येक प्रश्न हा 2 लँग्वेज मध्ये असतो। सुरुवातीला तो इंग्लिश मध्ये दिला जातो, नंतर त्याचा ट्रान्सलेट हिंदी मध्ये दिला जातो। मग आपण महाराष्ट्रीयन आहो, आपल्याला असं वाटतं की प्रश्न पुन्हा मराठीमध्ये पण असेल का? नाही, मेन पेपर मध्ये फक्त 2च लँग्वेज मध्ये प्रश्न असतो, एक हिंदी मध्ये आणि एक इंग्लिश मध्ये। मराठी मध्ये प्रश्न राहत नाही। मराठी भाषेचे स्पेशली 30 प्रश्न असतात जर आपण मराठी भाषा निवडली तर। मात्र मेन पेपर मध्ये 2च लँग्वेज मध्ये गणिताचे असो, शिक्षाशास्त्राचे असो किंवा परिसर अभ्यास मीन्स EVS चे असो, ते प्रश्न हिंदी आणि इंग्रजी मध्येच असतात। नेक्स्ट, गणितामध्ये कशा पद्धतीने प्रश्न असते? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न कशावर आधारित विचारलेला आहे बघा। निम्नलिखित में से कौन सी प्राथमिक स्तर पर गणितीय भाषा की विशेषताएं होनी चाहिए? गणितीय भाषा की विशेषताएं कशी है, असा प्रश्न विचारलेला आहे। सो गणितीय अध्यापन पद्धती पर आधारित प्रश्न, हा जो प्रश्न आहे तो गणितीय अध्यापन पद्धती म्हणजेच आपण मॅथमॅटिक्सचे जे काही टीचिंग करत असताना कोणत्या पद्धती वापरतो त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे। मग आपल्याला असं वाटतं की मॅथमॅटिक्स मध्ये जर प्रश्न असेल तर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मधल्यासारखे प्रश्नच विचारले जातात का? नाही मित्रांनो, त्याचा रेशो 50-50 असतो। 15 प्रश्न 30 प्रश्नांपैकी, गणितामध्ये 30 प्रश्नांपैकी 15 प्रश्न हे अध्यापन म्हणजे गणिताचं जे काही टीचिंग आहे, जे काही गणिताचं आपण अध्यापन करणार आहोत त्याच्या पद्धतींविषयी, वेगवेगळ्या संकल्पनाविषयी विचारले जातात। आणि 15 प्रश्न हे जनरल मॅथमॅटिक्सवर असतात। मग जनरल मॅथमॅटिक्सवर कोणकोणते प्रश्न असतात ते सुद्धा बघूया। बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न तुमच्या पुढे आहे। या ठिकाणी 182 -67 = व्हॉट? आता हे जर गणित तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, तेही कक्षा 2 में आपको पढ़ाना है, म्हणजे कक्षा 2 मध्ये जर का तुम्हाला शिकवायचं असेल तर आपल्या दृष्टिकोनातून हे सोपं गणित आहे, परंतु इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांना ते कठीण जातं। मग हे शिकवत असताना कसं आहे बघा, या ठिकाणी इसको हल करवाते हुए एक अध्यापिका ने स्पष्ट किया है कि हमें 7 को 2 में से घटाना है। बराबर है, 7 को 2 में से घटाना है और 2 छोटा है 7 से। म्हणजे या ठिकाणी एक अध्यापिकेने काय सांगितलेलं आहे, 7 को 2 में से घटाना है। 7 को 2 में से घटाना है, 7 - 2 = 5 और 2 छोटा है 7 से। आणि या ठिकाणी 2 तर छोटा आहे। आता वास्तविक पाहता 2 मधून 7 वजा करायला पाहिजे आणि 2 तर लहान आहे। मग या ठिकाणी काय म्हणते, इसलिए हमें 8 से 1 को उधार लेना है। म्हणजे या 8 मधून 1 उधार घ्यायचा, हा इकडे टाकायचा म्हणजे 3 करायचा आणि इथं काय राहणार मग 7। अशा पद्धतीने ती अध्यापिका शिकवत आहे। आपल्याला वजाबाकी तर करायचीच आहे, मात्र 2 मधून 7 जात नाही, म्हणून काय करायचं का 8 मधून 1 उसना घ्यायचा म्हणजे उधार घ्यायचा आणि बॉरो करायचा आणि तो याच्यामध्ये टाकायचा। हां, म्हणजेच आता काय होते तर हे होतात 12 होतात। हे झाले 12, मग 12 झाले, इथून इथं लावायचा, 12तून 7 गेले तर मग राहिले 5। आता पुन्हा तसंच झालं की 7 झालं, 5 झाले आणि 7तून 6 गेले, उरला 1 आणि हा 1, म्हणजेच 115 येतात। पण हे करत असताना एक मध्येच मुलगी काय म्हणते किंवा मुलगा काय म्हणतो, इथे बघा, एक बच्चे ने अध्यापिका से पूछा कि मैडम हम 8 से उधार क्यों ले रहे हैं? मॅडम आपण 8 मधून उधार का घ्यायचे? उधार घेणे तर चांगली गोष्ट नसते। मग प्रश्न निर्माण होतो, मॅडमला उधार हा शब्द आपण वापरला, त्या उधारच्या ऐवजी मॅडमने कोणता शब्द वापरायला पाहिजे, असं प्रश्नाचं स्वरूप आहे। आणि खाली मग सगळं त्याचं एक्सप्लेनेशन आहे। ओके, आता 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे। अध्यापिका को बच्चों को डांट करना चाहिए, म्हणजेच ओरडायला लागेल का, चुपच तू काय प्रश्न विचारू राहिला असं, हां असं होईल का, तर नाही। अध्यापिका को उधार शब्द को बदलकर पुनर्समूहीकरण का उपयोग करना चाहिए और पुनर्समूहीकरण की प्रक्रिया दिखानी चाहिए। पुनर्समूहीकरण की प्रक्रिया दिखानी चाहिए म्हणजेच बॉरो कशा पद्धतीने करायचं ते तिथं सांगायला पाहिजे। हे या ठिकाणी राईट आहे। अध्यापिका को बच्चे को कहना चाहिए कि घटाव की कलन
विधि सीखने पर ध्यान दे। आणि अध्यापिकांना असं म्हणायला पाहिजे की तू सरळ सरळ त्या फक्त प्रश्नाकडे पाहिजे, मी जे शिकवतो ना तिथंच तू बघ, बाकीचं काही हे नको करू, जास्त का प्रश्न नको विचारू, असं होणार आहे का? नाही। अध्यापिका को बच्चों के प्रश्नों को नजरअंदाज करके अपना काम जारी करना चाहिए। म्हणजे चल जाऊ दे, काय काय प्रश्न विचारायला हे पोरगे, त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं आणि आपलं काम करायचं आणि त्याला ते वजाबाकी शिकवायची। म्हणजे या ठिकाणी सेकंड नंबरचे आन्सर राईट आहे। तर हा प्रश्न आहे अध्यापन पद्धतीमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड कशा पद्धतीने वापरायचं, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न गणितामध्ये विचारलेले असतात। देन गणितामध्ये आणखी जनरल प्रश्न कोणते विचारले जाते, तर भरपूर प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परंतु उदाहरण दाखल मी काही प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहे। बॉडमास कंचे बागुबेवर प्रश्न विचारले जाते। हा बघा 35.3 मल्टिपल बाय 5 -35 डिवायडेड बाय 5 -3 इंटू 18.5 याचं तुम्ही उत्तर काढू शकता। ओके, आपल्याला कमी कालावधीमध्ये संपूर्णतः तुम्हाला काय सिलेबस असतो ते तुम्हाला उदाहरण दाखवून मी दाखवत आहो, म्हणून पुढे जाऊया की बॉडमॅसवर प्रश्न विचारलेले असतात। त्याच्यानंतर अल्जेब्रा में अर्थमेटिक का यूज कैसा होना चाहिए, म्हणजेच बीजगणितावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, बीजगणितामध्ये अंकगणिताचा वापर करून कसे प्रश्न विचारले जातात, हे प्रश्न या ठिकाणी आहे। 7.5 किलो नमक से 1/20 किलोग्राम नमक के कितने पैकेट बनाने जा सकते हैं। म्हणजे बघा या ठिकाणी 7.5 kg आहे, 7.5 kg म्हणजे 7 2 14 म्हणजे हे झाले 15। आता डिवायडेड बाय 1/12 चा पॅकेट तयार करायचं, देअरफॉर 15 डिवायडेड बाय 2 मल्टिपल बाय हा 2 वर न्यायचा 1 खाली आणायचा। ओके सॉरी, इथे काय 1/12 आहे, 1/12 हे 12 वर न्यायचे, 1 खाली आणायचा, 2 1 2 2 सकम 12 15 सकम 90 म्हणजे 90 पॅकेट्स तयार केले जातात। ओके, सो फोर्थ नंबरचे आन्सर राईट आहे। पण हा प्रश्न विचारला कसा की याला अल्जेब्राचं टचअप आहे आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी अर्थमॅटिकचा वापर करण्यात आलेला आहे, असे प्रश्न विचारले जातात। त्यानंतर पुढे जाऊ, याच गणिताच्या सेक्टरमध्ये जॉमेट्रिक सुद्धा प्रश्न विचारले जाते। त्रिभुज के सभी कोनों का योग क्या है, म्हणजे हा जर त्रिभुज असेल याचा हे ए बी सी या 3 कोणांची बेरीज किती येते, तर 180 डिग्री येते। अतिशय क्षुल्लक आणि सोपा प्रश्न विचारला गेला, म्हणजे प्रत्येकच प्रश्न हार्ड विचारले जातात का, नाहीत, तर सोपे सुद्धा प्रश्न विचारले जातात, सोपे सुद्धा प्रश्न विचारले जातात। ओके, हे सुद्धा आहे, परंतु ह्या प्रश्नाचं स्वरूप काय आहे तर जॉमेट्रिक आहे, म्हणजेच भौमितिक आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे। त्यानंतर गणितावर आणखी प्रश्न मेजरमेंटचे सुद्धा प्रश्न विचारले जातात। मिली सेंटी डेसिमीटर डेका हेक्टो किलो, मिली सेंटी डेसीग्राम डेका हेक्टो किलो, मिली सेंटी डेसी लिटर डेका हेक्टो किलो या संदर्भातील सुद्धा प्रश्न विचारले जातात। 1 मिलीमीटर म्हणजेच काय, 1 मिलीमीटर म्हणजेच काय। ओके, तर हे जे आहे 1 मिलीमीटर म्हणजेच काय, तर त्याचं सेंटीमीटर मध्ये काय कन्वर्जन होते किंवा मीटर मध्ये काय कन्वर्जन होते, हा प्रश्न आहे, म्हणजे मेजरमेंटवर सुद्धा प्रश्न विचारले जातात। त्यानंतर तिसरा विषय आपण घेणार आहोत तो म्हणजे पर्यावरण अध्ययन, म्हणजेच EVS एन्व्हायरमेंटल स्टडी। आता एन्व्हायरमेंटल स्टडी म्हटलं की तुम्हाला असं वाटेल की पर्यावरणाची जे काही पाठ्यक्रमामधील पर्यावरणाचा सेक्टर असतो, म्हणजे जो लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये शेवटी जो परिसर अभ्यास असतो त्याचा अभ्यास करूनच भागणार आहे का, तर नाही मित्रांनो, ते तर तुम्हाला अभ्यासावंच लागेल, त्याला वेटेज तर खूप कमी आहे, परंतु पर्यावरणाच्या संदर्भातील डीपची माहिती आपल्याला माहिती पाहिजे। आता EVS अध्यापन रिलेटेड प्रश्न, आता EVSचं अध्यापन कसं करायचं विद्यार्थ्यांना, पर्यावरणाच्या संदर्भात टीचिंग कसं करायचं विद्यार्थ्यांना, यावर काही प्रश्न विचारले जातात। बघा या ठिकाणी काय प्रश्न केला, एक EVS शिक्षिका अपने छात्रों से सोचने और जवाब देने के लिए कहती है। एक जे EVS शिकवणारी जी काही शिक्षिका आहे ते तिच्या विद्यार्थ्यांना सोचने और जवाब देने म्हणजे थिंकिंग आणि आंसरिंग देने के लिए कहती है। आता ती काय सांगते की हम सर्दियों के दौरान उन्हीं कपड़ों में क्यों हे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की हम सर्दियों के दौरान उन्हीं कपड़ों में क्यों सहज महसूस करते हैं, म्हणजेच ज्यावेळेस विंटर सीजन असते
त्यावेळेस आपण हे बघा, व्हाय डू वी फील कम्फर्टेबल इन वुलन क्लोथ्स ड्युरिंग विंटर. विंटर सीझनमध्ये आपल्याला कम्फर्टेबल का वाटते त्या वुलन कपड्यांमध्ये, असा प्रश्न विचार करण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी शिक्षिका विचारते. मग तिने कोणत्या पद्धतीचा वापर करावा, कसल्या पद्धतीचा हा प्रश्न कशा पद्धतीचा आहे, या प्रश्नाचं EVS मध्ये या प्रश्नाचं काय स्वरूप आहे, हा अभिसारी प्रश्न आहे का, हा विश्लेषणात्मक आहे, तथ्यात्मक आहे की काल्पनिक आहे, प्रश्नाचे प्रकार सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पुन्हा पुढे जाऊ की पर्यावरण अध्ययनामध्ये जनरल नॉलेज वर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी बघा ना, तुम्ही सुद्धा कमेंट करून आन्सर देऊ शकता कि पोचमपल्ली नावाची एक खूबसूरत डिजाइन की चमकदार रंगों की साड़ी है और विशेष प्रकार की बुनाई जिसे भी पोचमपल्ली ही कहते हैं के लिए विख्यात जिल्हा है. बघा, पोचमपल्ली एक साडी आहे आणि पोचमपल्ली एक साडीवर काढली जाणारी सपोज डिझाईन आहे. तर मग ही साडी कोणत्या जिल्ह्यामध्ये भारतात प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा दिलं. होऊ शकते याच पद्धतीचा प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा विचारला जाऊ शकते. सोलापुरी चादरी आहे त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जो जिल्हा ज्या वस्तूसाठी प्रसिद्ध आहे त्यावर सुद्धा प्रश्न EVS मध्ये विचारले गेले आहेत ना. म्हणजेच हे काय झाले तर जनरल नॉलेजवर प्रश्न झाले, ते सुद्धा पर्यावरण अध्ययन मीन्स पर्यावरण अध्ययनावर विचारले जातात. EVS वर मीन्स एन्व्हायरमेंटल स्टडी मध्ये विचारले जातात. पुन्हा समोरचा प्रश्न आहे की जिओग्राफीचे म्हणजेच भूगोलावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. बघा, हरियाणा के सीमांतवर्ती राज्य कौन से है. हरियाणा हे घटक राज्य आहे, त्याच्या सीमावर्ती कोणते इतर घटक राज्य आहे. म्हणजे हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश. म्हणजे हरियाणा के सीमांतवर्ती राज्य कौन से है, हा भौगोलिक दृष्ट्या प्रश्न झाला, बरोबर की नाही. मग हे भूगोलाचे सुद्धा प्रश्न विचारले जाते. म्हणजेच एक प्रकारे भूगोल जरी असेल तर भूगोलाचा टचअप हा EVS ला आहेच. ओके, सो EVS चा अभ्यास करत असताना, EVS तुम्ही शिकवताना नेमक्या तुम्हाला ज्या काही अडचणी येईल, तुम्ही जे प्रश्न विचाराल, जी अध्यापन पद्धती वापराल त्यावर प्रश्न विचारले जाईल. सोबतच जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे. नेक्स्ट, आता जाऊया आपण की आपण भाषा 1 मध्ये इंग्लिश ही भाषा निवडली आहे. जर तुम्ही भाषा 1 ही इंग्लिश जर निवडली असेल किंवा भाषा 2 जरी इंग्लिश निवडली असेल तर इंग्रजीचे प्रश्न कसे CTT मध्ये विचारले जातात हे आपण बघूया. भाषा 1 ही भाषा 4 मध्ये यावर 30 प्रश्न 30 गुणांसाठी विचारले जातात. सर्वप्रथम तर आपल्याला पॅसेज दिला जातो. मग पॅसेजवर नेहमीप्रमाणे किती प्रश्न विचारले जाणार सर, तर पॅसेजवर मित्रांनो 5, 6, 7, 8 त्यांना वाटेल तेवढे प्रश्न ते विचारू शकतात. परंतु त्याच पॅसेजमध्ये ग्रामरचे सुद्धा प्रश्न असतात. काही ग्रामरचे प्रश्न तर त्या पॅसेजमधूनच काढतात बाहेर. सो पॅसेजवर 9-10 प्रश्न असतात, त्यातच ग्रामरचे काही प्रश्न असतात. हा पॅसेज आहे आणि पॅसेजवर प्रश्न विचारले जातात. आता ग्रामरवर कसे प्रश्न असतात तर क्लॉजेसवर काही प्रश्न विचारले जाते. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे आहे तर पार्ट ऑफ स्पीचवर प्रश्न विचारले जातात. हे बघा, ही हार्डली न्यू व्हॉट टू से टू हर. हा जो आहे प्रिन्सिपल, नाउन, ॲडजेक्टिव्ह की ॲडवर्ब कोणता क्लॉज आहे, म्हणजे क्लॉजेसवर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पार्ट ऑफ स्पीचवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. हे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांची जे 8 जाती आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. परंतु हे प्रश्न त्या पॅसेजमधूनच बाहेर काढतात आणि आपल्याला ग्रामरमध्ये विचारले जातात. स्पेशली असा ग्रामरचा सेक्टर इंग्लिशमध्ये नसतो, कुठे विचारले जातात प्रश्न ग्रामरचे. नेक्स्ट, आता त्याच्यानंतर पॅसेज झाल्यानंतर पोएम सुद्धा असते मित्रांनो इंग्लिशमध्ये. पोएमवर 4 ते 5 प्रश्न असतात. त्यातच पोएमवर फिगर ऑफ स्पीचचे 1 ते 2 प्रश्न असतात. पोएम तर तुम्हाला विचारले जाते, पोएमवर प्रश्न विचारले जातात, परंतु याच पोएमवर एक ग्रॅमॅटिकलच, जणू काही ग्रॅमॅटिकलच असल्यासारखा फिगर ऑफ स्पीच, त्या फिगर ऑफ स्पीचचे 1 नाही तर 2-2 प्रश्न असतात. म्हणून फिगर ऑफ स्पीच तुम्हाला खूपच इम्पॉर्टंट आहे शिकणे. आणि मी तुम्हाला शिकवणार आहोत फिगर ऑफ स्पीच. काय सिमिले आहे, काय मेटाफॉर आहे, काय पर्सोनिफिकेशन आहे, काय पण आहे, हे जे फिगर ऑफ स्पीच आहे ते तुम्हाला ऑनोमॅटोपोइया काय आहे
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या जाणार आहे आणि तुम्हाला पोएम कशा पद्धतीनं वाचायची, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, त्यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. देन आता फिगर ऑफ स्पीचचे नेमके कसे प्रश्न विचारले जातात बघा. इथं आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच यूज इन द फर्स्ट लाईन. सिमिली आहे का, मेटाफर आहे का, पर्सनिफिकेशन आहे की हायपरबोल आहे. हे जे ही जी पोएम आहे याची जी पहिली लाईन आहे ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज, हे जे आहे याच्यामध्ये सिमिली आहे, मेटाफर आहे, पर्सनिफिकेशन आहे की हायपरबोल आहे हे या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर देअर एक्झिस्ट अँड एक्सटर्शन द फिगर ऑफ स्पीच यूज हिअर, सिमिली, मेटाफर, पर्सनिफिकेशन, हायपरबोल नेमके काय या ठिकाणी आहे तर ते तुम्हाला विचारलं जातं फिगर ऑफ स्पीच मध्ये. त्यानंतर बघा इंग्लिश सब्जेक्ट का अध्यापन करते समय टीचिंग मेथड कैसी हो, कौन से अप्रोच यूज करे, यह प्रश्न भी पूछा जाता है. इंग्लिश सब्जेक्ट का अध्यापन इंग्लिश सब्जेक्टचं नेमकं अध्यापन कशा पद्धतीने केलं जाते आणि त्या अध्यापनाच्या काय पद्धती आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं जातं. व्हिच अप्रोच मेथड इज जनरल टुवर्ड्स द लर्नर्स मेन्स गोल ऑफ युजिंग लँग्वेज इन अ रियल कॉन्टेक्स्ट. ओके, नॅचरल अप्रोच आहे का, कम्युनिकेटिव्ह अप्रोच आहे का, डायरेक्ट मेथड आहे का, ऑडिओ व्हिज्युअल मेथड आहे का. म्हणजे मेथड आणि अप्रोचवर सुद्धा इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच इंग्लिश सब्जेक्ट शिकवत असताना कोणकोणत्या मेथड वापरायच्या, कोणकोणते अप्रोचेस वापरायचे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं असते. ओके, त्यानंतर आपण जाणार आहोत भाषा 2 मध्ये. भाषा 2 तुम्ही जर मराठी निवडलेली असेल तर मराठीमध्ये सुद्धा तसंच राहतं. जसं इंग्लिशमध्ये पॅसेज आहे तसं इकडे सुरुवातीला उतारा असतो, जसं तिकडे पोएम आहे तसं इकडे कविता असते. आपको सेकंड लँग्वेज मराठी भाषा चूज करनी है. ओके, जर तुम्ही मराठी भाषा सेकंड जर चूज केलेली असेल तर आपण पुढे जाऊया. अगर आपने हिंदी के जगह सेकंड लैंग्वेज मराठी चूज की है, अगर आपने हिंदी के जगह मराठी भाषा अगर चूज की है तो उस भाषा का सिलेबस कैसा होगा, उस सब्जेक्ट में आपको कौन से क्वेश्चन पूछे जाएंगे वो देखना है. ओके, जर तुम्हाला स्पेशली 30 प्रश्नांची अशी मराठी प्रश्नपत्रिका दिली जाईल, तुम्हाला अशीच एक प्रश्नपत्रिका दिली जाईल, जशी इंग्लिशला सुद्धा अशीच प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. आणि त्यामध्ये काय विचारलं जाईल बघा, सुरुवातीला तुम्हाला उतारा दिला जाईल आणि उतार्यामध्ये प्रश्न असेल, उतार्यावर व्याकरणाचे प्रश्न सुद्धा असतील. बघा, उतार्यावर सुरुवातीलाच प्रश्न असतील, उतार्यावर 5-6 काहीतरी प्रश्न असेल आणि त्याच्यामध्ये व्याकरणाचे सुद्धा प्रश्न असेल इंग्लिश प्रमाणेच. बघा, पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा. चांदोबा, पुस्तक, पंचतंत्र, महाभारत यापैकी विशेष नाम नसलेला कोणता शब्द आहे. त्याच्यानंतर अनेक मुले इंटरनेटवर पुस्तक वाचतात, या वाक्यातील कर्म कोणता आहे, वाचणारे कोण, मुलं, वाचण्याची क्रिया कशावर घडली, पुस्तक हे कर्म आहे. म्हणजे असतात, लक्षात आलं, म्हणजेच आपल्याला उतार्यावर प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कविता सुद्धा आपल्याला विचारली जाते. जशी इंग्लिशमध्ये पोएम तसं मराठीमध्ये कविता असते. कवितेवर काय प्रश्न असेल, पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 पासून तर 105 पर्यंत जे काय असेल ते प्रश्न आपल्याला त्या कवितेवर सांगायचे आहे. मी जाईन उडून असाच नकळत जेव्हा पंखाची फडफड थिजून जाईल तेव्हा. म्हणजे ही एक पोएम आहे, खूप मोठी आहे. त्याच्यानंतर कवितेवर सुद्धा काही व्याकरणाचे प्रश्न आहेत. थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे, तर याच्यामध्ये हे थिजूनच जाईल यामध्ये हे जे क्रियापद आहे ते नेमकं कोणतं आहे, संयुक्त आहे का, गौण आहे का, प्रायोजक आहे की शक्य आहे, असे प्रश्न विचारले जातात. ते व्याकरणावरच रिलेटेड आहे. सो व्याकरणावर रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मराठी विषयाचे अध्यापन करताना कोणत्या पद्धती वापराव्या यावर सुद्धा प्रश्न विचारले जाते. प्रश्न बघा काय आहे, पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही, नैसर्गिक पद्धत, संज्ञापनात्मक पद्धत, थेट पद्धत की श्रव्य भाविक पद्धत. म्हणजे हे ज्या पद्धतीवर आधारित प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला विचारले जातात. मराठी भाषा शिकवत असताना कोणत्या अध्यापन पद्धती वापरायच्या, काय प्रश्न विचारायचा यावर सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. मित्रांनो, तुम्हाला याच पद्धतीने मी सांगितलेलं आहे की सिलेबस या पद्धतीने असेल, सब्जेक्ट वाईज सिलेबस, त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. निश्चितच जर तुम्हाला इतर माहिती हवी असेल तर तुम्ही स्टडी हब अकॅडमी पुणे हे ॲप्स डाउनलोड करा आणि सर्वांना या CTET बद्दल शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.